नतमस्तक होतो। माझ्या गावची ग्रामदैवत आई विठलाई देवी, आई महाकाली, वाडी ब्राह्मणदेव ठाणेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो। या अखंड महाराष्ट्राच्या राजदैवत राजाधिराज योगीराज महाराज राजे शिवछत्रपतींना तिवार अभिवादन करून राष्ट्रमाता, राज्यमाता, आई जिजाऊ, श्री शिक्षणाच्या प्रणित्या माता सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करून माझे गुरुवर्य दत्ताराम गुरव, वस्ताद सुरेश आयनरकर, विघ्नेश लक्ष्मण तांबे यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून मी शाहीर विघ्नेश लक्ष्मण तांबे, विठलाई देवी नृत्य कला मंडळ चिखले शिरारवाडी, मी माझ्या कर्तव्याला या ठिकाणी सुरुवात करतो। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच शक्तिधुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आजच्या या कार्यक्रमाला विचारणारा प्रश्न माझा लेखी स्वरूपात भुवानी आपलं ओळखपत्र आणि माझं प्रश्नपत्र घेऊन जायचं आहे। तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित जे आहेत प्रमुख पाहुणे, कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी आयनरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच मंडळाचे सेक्रेटरी सुधाकर मास्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सदस्य दिलीप माझे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच भानुदास घराण्यातील नामवंत शाहीर नारायण सापडे साहेब उपस्थित आहेत। कलगीतुरा उन्नती मंडळाच्या माहिती पत्रकार, प्रसारक व पत्रकार उदय दंदने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या कार्यक्रमामध्ये अखंड नमन कला लोककला संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी मटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात होण्या अगोदर 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्यांना। तसेच आज या ठिकाणी नेहमीप्रमाणे मला संगीत लाभलेलं आहे, ते म्हणजे ढोलकी बंडू संजय दादा उपटे, अतुल रेवाली दादा, तसेच बँजो मास्टर अमोलदादा नानिस्कर, ऑर्गन अजित दादा चव्हाण आणि माझे बंधू ऑक्टोबरला आहेत रोहित दादा डिके यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा करून। मित्रांनो, आज या ठिकाणी हक्काने सांगू शकतो, आजवर हा कलावंत उभा आहे तो ज्या व्यक्तीनं, ज्या माणसानं आजवर मला मार्गदर्शक केले असे माझे मार्गदर्शक 2 मिनिटं घेतो। असे माझे मार्गदर्शक भेरे साहेब, निलेशजी भेरे साहेब यांनी या रंगमंचावरती यायचं आहे। 1-2 मिनिटं घेतो त्यांचा सत्कार करणारे छोट्याशा शायराकडून। कारण खरोखर मित्रांनो सांगतो, आजच्या माणसाने ना जीवाच्या पलीकडे जाऊन या माणसा या शायरावर अफाट प्रेम केलं। तसेच माझे मार्गदर्शक निलेश दादा माटल यांनाही या ठिकाणी मी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आज माझ्या वाडीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। या ठिकाणी माझे कार्यकारी मंडळ मुंबई या सर्वांना आणि माझी आजी शाखा या आपल्या समोर
आपली कला सादर करते ती म्हणजे विशेषित चिराडवाडी टीम. या सर्वांना माझ्या शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या प्रथम फेरीला या ठिकाणी सुरुवात करतो. आता सर्वांना रीतिरिवाजाप्रमाणे शाळेत मानाचा मुजरा करून झालाय, बरोबर ना? आता राहिले आमचे बुवा. आज पहिलाच आमचा सामना आहे या पंचकृषीने. आमचे आज या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्याने हा सामना आयोजित केलेला आहे. आता बुवांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा आमचे मित्र सन्माननीय स्वप्नील बाईंग बुवा यांना ही माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आज या कार्यक्रम करण्याची जी संधी दिली त्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत चारवाडी विकास मंडळ मुंबई. या मंडळाचे अध्यक्ष दीपकजी माधे साहेब यांनाही या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. म्हणायचं काय? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. प्रथम वंदन माझे श्री गणपती गजाननाला. दुसरे वंदन माझे जन्म दिल त्या माय पित्याला. तिसरे वंदन माझे ज्ञान दिलं त्या गुरुजनाला. आणि चौथे वंदन करतो येथे जमल्या माझ्या रसिक जनाला. कोकण म्हणजे नवरत्नाची खाण आहे, बरोबर ना? तर आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहोत, सर्वजण कोकणातले आहोत. आता गणपतीचा सण येणारच आहे आणि प्रत्येक हाच चाकरमानी गावी जाणार आहे. म्हणून बघा, कोकण म्हणजे नवरत्नाची खाण आहे आणि हेच परमेश्वरानं आम्हा दिलेलं हे दान आहे. या कोकणात जन्म झाला, या कोकणात जन्म झाला त्याचा अभिमान आहे. आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळाली हे रसिका, या शाहिराचं भाग्य. या ठिकाणी
जो कलावंत आहे, हा जो शाहीर आहे, तो मला हे दिलेलं गुरुवर्याने ज्ञान, यांच्यामुळे आजवर हा शाहीर घडतोय. म्हणून हे स्तवन त्यांच्या चरणाशी ठेवतो. बघा म्हणायचं काय. तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे आमदार विनायकजी राऊत साहेब, माजी खासदार विनायकजी राऊत साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. साहेब, तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो. हा छोटासा कलावंत आहे, काही चूक भूल झाली तर क्षमा असावी. सद्गुरु राया वंदित तुझ पाया, सद्गुरु राया वंदित तुझ पाया, दराया मजला कृपा छाया, दराया मजला कृपा छाया.
बोल श्री गणपती गजानन महाराज बजरंग छत्रपती शिवाजी अखंड सदालाल घराण्याचा दत्त रामगुरु वस्ता सुरेश लक्ष्मण यांचा विठ्ठलादेवी नृत्य कला पथकवाले यांचा जय जयकार गणपती बाप्पा हॅलो मायबाप रसिक हो, एक 2 ते 3 मिनिटासाठी आपली विश्रांती घेतो. याचं कारण असं आहे, चारवाडी विकास मंडळ मुंबई आयोजित आजचा हा कलगीतुऱ्याचा सामना आणि या सामन्यासाठी खास या ठिकाणी सन्माननीय श्री विनायकजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. तसेच आपण सहकार्य कराल अशी आपल्याला विनंती करतो. खास करून आमच्या विनंतीस मान देऊन आज साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो, कृपया सन्मान्य श्री विनायकजी राऊत साहेब यांनी रंगमंचावर यायचं आहे, सोबत सहकारी यांनी यायचं आहे. वा, आज अजिबात गाय करायची नाही, अजिबात गाय नाही आज, कारण आज ह्या आयोजकांनी आपल्याला हा कार्यक्रम दिलेला आहे करण्यासाठी. त्याचा निश्चितपणे आपण दोघांनी सोनं करून घ्यायचं आहे. जर का इकडचा तिकडचा वावतर बोलला तर बुवा आईना की बायनाने घेतल्याशिवाय जाय ना बुवा, कमी ना. बघा गणाला सुरुवात करतो, जास्त वेळ न घेता या ठिकाणी.
गणेशा गौरी गणेशा पूर्वी मनीषा कार्यारंभी घेतोय तुझेच नाव अंतरात भजतो मनात भक्तिभाव आज रंगभूमीवर वाट पाहतो भक्त हा केस दाव सागरात नौका माझी हे देवा तूच माझी किनारी लाव सुरुवात करतो गणाला मनात सगळ्या बघा चाल कशी आहे बघा बेशक तुम मेरी मोहब्बत हो हाय बेशक तुम मेरी मोहब्बत हो श्री गणा आई तो या रंगना श्री गणा आई तो या रंगना मनोभावे भक्ति भावाने करीतो तुझी प्रार्थना हे श्री गणा हायवी तो या रंगना श्री गणा आयवी तो या रंगना श्री गणा आयवी तो या रंगना मनोभावे मी भक्ती भावाने करीतो तुझी प्रार्थना शुभ कार्याची देवा तुझ आयुष्यात सर्वात प्रथम तुझेचा पहिला तुझा मान सर्वात प्रथम पूजेचा पहिला तुला मान सर्वात प्रथम पूजेचा पहिला तुला मान लंबोदरा विघ्नहरा लंबोदरा विघ्नहरा गौरीचा तू ये कंगना ये श्री गणा आयवी तो या रंगना ये श्री गणा आयवी तो या रंगना आयवी तो या रंगना श्री गणा आयवी तो या रंगना चिंता ही माझी देवा सर्व हरावी तव कृपेची अशी छाया धरावी तव कृपेची
कल्पतरू सुरेश लक्ष्मण वस्ताद सुरेश लक्ष्मण वस्ताद सुरेश लक्ष्मण वस्ताद विघ्नेशास तुझंच खास विघ्नेशास तुझंच खास तुझ्या नामाचा लागो चंदना ये श्रीगणा आरवितो या रंगणा ये श्रीगणा आरवितो या रंगणा बक्षीस आलेलं आहे सद्गुरु दत्त हरेश्वर संप्रदाय मुंबई शिवाजी महादेव यांच्याकडून 200 रुपयाच्या सह बहुमूल्य पार्श्व शाहिरी माळाचा मुद्रा. मित्रांनो वेळेअभावी थोडक्यात घेतोय. व्हिडिओ आपली सेवा ही तुम्ही मानून घ्या. बघा गवळणीला सुरुवात करतोय म्हणायचं. वा स्तवन झालंय गवळणचा 2 झालाय. आता गवळणीचा सुरुवात करतोय. हा आता हातात घ्या काय पेन आणि वह्या. आता बघा दिवस बसतील काय गोवा म्हणतायत की पाहावं ना. गोवा दुसरी बारी आहे माझ्याकडे पण हा सोडणार नाही असं सोडणार नाही गोवा. नंदाचा बोर खट्याला खोर दया दुधाची करतो का चोरी आणि गवळणींची करू नको तुझ अशी मस्करी. थकले तुला मी तुला सांगून सांगून मी थकलो आहे. हा तरी तू काय खोड्या सोडायचा नाही बरोबर की नाही. अरे थकले तुला मी कितींदा सांगून तरी सुद्धा अरे तू येतोस का माझ्या मागून. सुंदर असा विषय बघा चालाय बघा. माझ्या डोईवर भरली गागर रे काना पदराया धरू नको सोड रे भर रस्त्यात काढू नको खोड रे. बरोबर की नाही. ही गवळ्याची गवळण बोलते. वा ही गवळ्याची गवळण बोलते ही माझ्या पदराला का धरतोस. या गोकुळचा जरी तू असलास तरी तू माझ्या पदराला का धरतोस काना म्हणायचं काय बघा. काना पदराला धरू नको सोड रे भर रस्त्यात काढू नको खोड रे. धरू नको सोड रे भर
आगडीचा मोड रे आगडीचा मोड रे बर रस्त्यात काढू नको कोड रे काना पत्राला धरू नको सोड रे करू नको सोड रे बर रस्त्यात काढू नको कोड रे पत्राला धरू नको सोड रे धरू नको सोड रे पत्राला धरू नको सोड रे धरू नको सोड रे काढू नको कोड रे गवळणची गवळण बोले नको मस्करी करू टवाले तुझ्या मुलीची वाढली मेडरे लाडली मेडरे बर रस्त्यात काढू नको कोड रे काना पत्राला धरू नको सोड रे धरू नको सोड रे बर रस्त्यात काढू नको कोड रे पत्राला धरू नको सोड रे धरू नको सोड रे रस्त्यात काढू नको कोड रे पत्राला धरू नको सोड रे धरू नको सोड रे रस्त्यात काढू नको कोड रे कृपेने रंगले सूरज लक्ष्मणापादी घुमले काको विघ्नेश गोड तुझे गुण रे गोड तुझे गुण रे बर रस्त्यात काढू नको सोड रे धरू नको सोड रे धरू नको सोड रे बर रस्त्यात काढू नको कोड रे साऱ्या गोकुला लावील वेड रे साऱ्या गोकुला लावील वेड रे लावील वेड रे बर रस्त्यात काढू नको कोड रे स्तवन झालेला आहे गण झालेला आहे गवळण झालेला आहे आणि आता विषय राहिला तसेच आलेला पारितोषिक आहे श्रीकांत बोसे यांच्याकडून 200 रुपये शाहिरी मानाचा मुद्रा तसेच रवींद्र पुष्काने नावे यांच्याकडून 200 रुपयाचा हा बहुमूल्य बक्षीस आलेला आहे. धन्यवाद. रीतिरिवाजाप्रमाणे शक्तितुराच्या नियमानुसार प्रश्नांना माझा आजच्या कार्यक्रमाचा लेखी प्रश्न दिलेलाच आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी आजच्या कार्यक्रमाचा माझा विषय या ठिकाणी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. एका दाम्पत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते द्वापर युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याची नावे काय व त्यांना किती मुले झाली बुवा? उत्तर ग्रंथ आजारे असावे. तर बुवा निश्चितपणे तुम्ही उत्तर दिलात तो खरोखर या ठिकाणी आम्ही मान्य करून घेऊ. प्रयत्न करा बुवा नक्की. येणार आज काय असा बुवांना सोडणार नाही. कारण जरी आम्ही जवळचे शाहीर आलो, जवळचे जरी शाहीर आहोत, तरी आज या ठिकाणी बरीच तुम्ही सर्वजण पैसे देऊन आलेले आहेत. बरोबर की नाही? मनोरंजन झालं पाहिजे की नाही? बरोबर की नाही? आवाज येऊ द्या. हा करणार नक्कीच. आज लावणार घासून बघा. अरे चिकरे गाव त्यात लक्षात ठेवा शात आंबे या शाहिराचं नाव. आज लक्षात ठेवायचा. आज करणार राहणार बघा बुवा. अरे चिकरे गाव त्यात लक्षात ठेवा तांबे या शाहिराचं नाव. बुवा तुम्ही कितीही ओढून ओढून जोर लाव. आज जरा किती तुम्ही ओढून ओढून जोर लावा बुवा.
आज काय आपण थांबणार नाही. तर 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 आज देणार बा. पण आज मी हा जिंकून जाणार कलगी टुऱ्या चढाव जाणार. बाजी तो हम भी मारेंगे. कुछ भी हो आज वार पीछे से नहीं सीने से करेंगे. तेरा क्या हो पुराण पोती घेऊन हाती. पुराण पोती घेऊन हाती. बसा जावा तो आता ते पुराण पोती घेऊन बसा आणि आमचं उत्तर शोधा. अरे पुराण पोती घेऊन हाती. वाचनामध्ये तुमची ख्याती. आज बघतोच हो किती तुमची ख्याती आहे ना वाचनात. आज लावा जर तुमचा मी पण आहे. देण्या घेण्याची सवय नाही. जाऊन तारा गुरुचे पाय माझं उत्तर देशील काय. जाऊन तारा गुरुचे पाय माझं उत्तर देशील काय. पुराण पोती घेऊन हाती. भजनामध्ये तुमची ख्याती. देण्या घेण्याची सवय नाही. देण्या घेण्याची सवय नाही. जाऊन तारा गुरुचे पाय माझं उत्तर देशील काय. जाऊन तारा गुरुचे पाय माझं उत्तर देशील काय. कलगीतुराच्या पांड्यामध्ये तुम्ही साधू ना संतान. देऊन उत्तर रसिकांचे तुम्ही करणार समाधान. गुरुला तोड बाबूला तोड. बाबूला बोड गुरुला तोड. जाऊन जरा गुरुचे पाय. जाऊन जरा गुरुचे पाय. जाऊन जरा गुरुचे पाय माझं उत्तर देशील काय. थोडक्यात येतोय कारण वेळ झालेला आहे. बघा 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतोय कारण आज आमच्या पंचकृषीतील अशा युवा शाहिरांना या ठिकाणी संधी दिली आहे चारवाडी विकास मंडळ मुंबई. परंतु या गावासाठी या आमच्या पंचकृषीसाठी एक गाणं घेणार आहे निश्चितपणे. 2 मिनिटं एक्स्ट्रा द्या बस. आयोजक घेऊ ना. हृदयी वसंत फुलताना चिखले दसूर पेंडखळे भूगावासी जोडली नाळ. बरोबर. आज आपले जेवढे गाव आहेत आजपर्यंत कुठलाही भांडणतंडा न करता आजपर्यंत आपण एकत्र आहोत. बरोबर की नाही. म्हणून अशा गावासाठी बघा आपलं जे गावगावकी भावकी जरी वेगळी असली तरी आज आपण कलावंत म्हणून या ठिकाणी आहोत. म्हणून हे गाणं तुमच्या चरणाशिवाय काय.
शिकेल सूर पेंडखळी भोगावासी जोडली नाळ हिणगिनी तिरवण कोतापूर आणि देवी हसोळ शिकेल सूर पेंडखळी भोगावासी जोडली नाळ शिकेल सूर पेंडखळी भोगावासी जोडली नाळ तसेच या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे संदेश भाई मांडवकर माझे मित्र यांच्याकडून 200 रुपयाचं हे बहुमूल्य बक्षीस आलेलं आहे. तसेच गुणाजी जिनावे साहेब सुरेश मांडवकर साहेब यांच्याकडून 200 आणि 200 रुपये आलेले आहेत. खास करून या गाण्यासाठी धन्यवाद शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच
धन्यवाद. बुवांना त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मी शुभेच्छा देतो. बक्षीस आलेले बघा. वैष्णवी विनायक निनावे, शार्वी नितीन माटल यांच्याकडून 200 रुपये आलेले शायरी मानाचा मुलगा. या ठिकाणी माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपवतो. बुवांना शुभेच्छा देतो.